म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार आणि स्वराज्याची राजधानी असलेला रायगड. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, मी रायगड बोलतोय. माझे बांधकाम सर्वात आधी 1030 मध्ये चंद्रराव मोरे यांनी केले होते. करून माझे नामांकन रायगड असे केले. मी सह्याद्री पर्वतरांगेत स्थित आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट देश. आपण काय विसरतोय? नरेंद्र दाभोळकरांनी दिलेली शिकवण की देवावर विश्वास ठेवा, पण देवाच्या नावाखाली लुटमार करणाऱ्यांच्या मागे लागू नका. तुम्ही श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा ठेवू नका. म्हणून मला स्त्रियांना हे सांगायचे आहे की अरे उठा, स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवा, थोडासा संयम ठेवा. आपले हे विधिलिखित आहे, नशिबात आहे. नशिबात जे लिहिलं आहे तेच घडणार. साक्षात यमदेव जरी खाली आले तरी ते कुणी बदलू शकणार नाही. आपली सुरक्षा बंदुकीला पडू नका, बंदुकीला बळी. काढून टाका तुमच्या मस्तकातून भूतबाधेची अळी. काढून टाका तुमच्या मस्तकातून भूतबाधेची अळी. तरच तुमचे झाल्यानंतर किंवा मग सिंग्युलॅरिटीच्या संकल्पनेपर्यंत पोहोचल्यानंतर हेच मानवी जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी ते काय काय करामती करू शकतात हे सुद्धा आपण अनुभवले. आणि म्हणून या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रमानवांच्या उत्पादनावर, त्यांच्या वापरावर कठोर नियंत्रण असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मुळात जन्मापासून शिक्षणाचा बंध न लाभलेल्या पण कलाकुसरीमध्ये निपुण असणाऱ्या कित्येकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता रोजगाराची संधी म्हणून समोर आलेली आहे. दूरस्थ शिक्षणाची सुद्धा भली मोठी सोय एआयच्या माध्यमातूनच निर्माण झालेली आहे. ही कृत्रिम बुद्धिमत्ता पारंपरिक नोकऱ्या नष्ट करत नव्या तंत्रज्ञानावर आधारित नव्या नोकऱ्यांची निर्मिती करताना ही जी शिवजयंतीच्या महोत्सवाच्या निमित्तानं दौंड शहर आणि दौंड ग्रामीण या तालुक्यातनं शिवजयंती महोत्सव या ठिकाणी दौंड शहरामध्ये साजरा केला जातो. हा उपक्रम अत्यंत चांगला आणि सुसंस्कृत आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आज या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहता आलं त्याबद्दल अत्यंत आनंद होतोय. कारण एक चांगल्या कार्यक्रमातला उपस्थित राहता आलं आणि शिवजयंती महोत्सवाच्या निमित्तानं या वक्तृत्व स्पर्धेसाठी राज्यातून विविध क्षेत्रामध्ये विविध गटातील, मग बालगट असेल, मोठा गट असेल, ओपन गट असेल, या गटातून बरेचसे स्पर्धक या ठिकाणी या वक्तृत्व स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. एक अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन या शहरामध्ये या ठिकाणी या वक्तृत्व स्पर्धेचं केलं जाते. आणि हे केलं जात असताना शिवाजी महाराजांच्या जयंतीला आता 996 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि 1000 वर्ष थोड्याच दिवसात या ठिकाणी पूर्ण होणार आहे. परंतु या जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे, संभाजी महाराजांचं जन्मस्थान आहे आणि अशा या जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम साजरा अत्यंत चांगल्या प्रकारे दौंड शहरामध्ये सर्व पक्षीय त्याचबरोबर सर्व लोक गोव्याने या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करतात. याचा अत्यंत आनंद माझ्यासारख्याला झाल्याशिवाय राहत नाही. यामध्ये जे स्पर्धक आहेत ते आत्ताच सांगितलं, मागच्या वर्षी 120 स्पर्धक या ठिकाणी होते. नागपूर पासून, कोल्हापूर पासून, सोलापूर पासून या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा असल्यामुळं या ठिकाणी स्पर्धक उपस्थित आहेत. त्यांना एक चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी मिळली जाते आणि ही संधीचा त्यांनी निश्चित सोनं करावं आणि लोकांनाही त्यांच्या वक्तृत्वातून चांगल्या प्रकारची व्याख्यानं, चांगल्या प्रकारचं वक्तृत्व स्पर्धेतून महाराजांच्या जीवनावरील एक चांगल्या प्रकारचे संदेश या ठिकाणी दिले जातील, मिळले जातील. लोकांनाही मीच आता या ठिकाणी सांगितलं की हाच कार्यक्रम जरा मोठ्या प्रमाणावर आपण सर्वांनी या शिवजयंती महोत्सवाची जी कमिटी आहे यांनी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा जर केला तर निश्चित या वृक्षाचं वटवृक्षामध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या प्रकारचे स्पर्धक, चांगल्या प्रकारचे वक्तृत्व करणारी मुलं असतील, ओपन गटातील लोक असतील, त्यांनाही एक चांगली सुवर्ण संधी आहे असं म्हणतात तर काही वावगं ठरणार नाही. रामदास पंढरनाथ चौधरी, उपाध्यक्ष डॉक्टर मणिवाद देसाई पतसंस्था रोडकांचन, त्याचबरोबर उपाध्यक्ष पुरोगामी शिक्षण प्रसारक मंडळ नायगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे,
खरं तर आज आम्हाला एक या ठिकाणी संस्थेचे चेअरमन राजेंद्र बापू कांचन आम्हा दोघांनाही या ठिकाणी नवयुग संस्थेचे अध्यक्ष शिवमुख दादा यांनी निमंत्रित केलं आणि या ठिकाणी आम्हाला एक चांगला उपक्रम पाहायला मिळाला. आम्हालाही या ठिकाणाहून बरंचसं शिकण्यासारख्या गोष्टी होत्या. सध्या शिक्षण संस्था चालवणं हे फार अवघड झालेलं आहे, परंतु अशा अडचणीच्या काळामध्ये दादा हे फार चांगलं काम करतात. मुलांना या ठिकाणी शिक्षण देणं हे तर आलंच, मुलांनी अभ्यास करणं, शिक्षण घेणं हे स्तुत्यच आहे, परंतु त्याचबरोबर विद्यार्थी हा अष्टपैलू सर्वगुण संपन्न झाला पाहिजे आणि ही भूमिका दादा तुम्ही चांगल्या पद्धतीने राबवत आहात. त्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा असतील किंवा अन्य कार्यक्रम असतील, पण प्रामुख्याने वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी तुम्ही राज्यातली वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आणि त्या माध्यमातून समाजातील विविध स्तरांना एक दिशा देण्याचं काम या निमित्ताने होतंय. राज्यातून विद्यार्थी या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणाहून, सोलापूरहून या ठिकाणी विद्यार्थी येत असतात आणि त्यांच्या गुणांना वाव देण्याचं आपण काम करता. त्यांना एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण करून दिलं. एक चांगला उपक्रम आहे. 16 वर्ष हा सातत्याने हा कार्यक्रम राबवत असतात आणि हे कार्यक्रम राबवत असताना खरं तर सगळ्या गोष्टीचं सोंग घेता येतं, परंतु पैशाचं सोंग घेता येत नाही आणि या सर्व गोष्टीवर मात करून आम्ही फुल न फुलाची पाकळी होऊन आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बापू कांचन यांनी आपणाला मदत करण्याचं ठरवले आहे. आपण एक चांगला कार्यक्रम राबवत आहे. या कार्यक्रमाला आमच्या मनापासून शुभेच्छा.